गेल्या 8 महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेला पुणे सोलापूर महामार्ग आज अक्षरशः उखडून पडलाय। प्रवाशांच्या तोंडात शिव्या आहेत आणि अधिकाऱ्यांच्या नावाने संतापाचा कल्लोळ उठलेला आहे। हडपसरमधल्या रविदर्शन सोसायटी पासून ते फुरसुंगी फाट्यापर्यंत या संपूर्ण रस्त्यावर जिथे तिथे खडीच खडी, जणू महामार्ग नव्हे एखादं खडीचं मैदान तयार करण्यात आलंय। जिथे कोणतीही आवश्यकता नव्हती तिथे करोडो रुपये उधळून महामार्गाचं नूतनीकरण केलं गेलं। पूर्वीचा रस्ता सुस्थितीत होता, पण तरीही डांबरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खर्च केले तब्बल कोट्यावधी रुपये आणि आज केवळ एका हलक्या पावसानंच हा डांबरीकरणाचा फसवा मुखवटा उघड केला गेला आहे। संपूर्ण रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देणारी खडी पसरलेली आहे। हा रस्ता कशासाठी केला गेला? रस्ता मजबूत करायला की लोकांचे जीव धोक्यात यायला? या रस्त्याच्या दर्जाबद्दल जेव्हा आवाज उठवला गेला तेव्हा तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच विधानसभेमध्ये कबुली दिली होती की डांबरीकरण निकृष्ट दर्जाचं झालंय। काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालू होती तेव्हा खडी उखडते हे दिसून आलं होतं। म्हणजे आधीच सगळ्यांना माहित होतं की ठेकेदाराकडून फसवणूक चालली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे। श्रुती नाईक या अधिकाऱ्यांना याविषयी पत्रही दिलं गेलं, पण केवळ पत्र वाचून काही होत नाही, कृती शून्यच राहिली। जनतेचे कोट्यावधी रुपये आज रस्त्यावर पसरलेत, ते म्हणजे खडीच्या रूपात, आणि हा रस्ता जनतेच्या जीवावर उठतोय, अपघातांना निमंत्रण देतोय आणि कुणालाही जबाबदारी नकोय। पण प्रश्न असा आहे की कोट्यावधी रुपयांचा रस्ता जर 8 महिन्यात फाटतो तर तो रस्ता की लुबाडणूक, उत्तर कोण देणार आणि जनतेचा विश्वास परत कसा मिळवणार, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत।